वसई विरार शहराच्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम झाला आहे। आज पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार फाटा बावखळ परिसरात एका ट्रकने सूर्या धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला धडक दिल्यानं पाईपलाईन फुटून प्रचंड पाणी वाहून जात आहे। जलवाहिनीला मोठी गळती लागल्यामुळे वसई विरार महानगरपालिकेने तातडीने अनेक भागातील पाणीपुरवठा बंद केला आहे। यामध्ये नालासोपारा पूर्व पश्चिम, नवघर माणिकपूर, वसईगाव, वसई पूर्व पश्चिम, नायगाव पूर्व पश्चिम, वाळीव आणि जुचुंद्र या परिसरांचा समावेश आहे। महापालिकेच्या माहितीनुसार जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी 4 ते 5 तास लागण्याची शक्यता आहे। दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर संबंधित भागांमध्ये टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे। मात्र आज काही भागात पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे।